15 लाख रिक्षा आणि टॅक्सीवाले मराठीच्या विरोधात आंदोलन करतायत. पण मला एक गोष्ट सांगा, हे जेव्हा महाराष्ट्रात आले तर जवळपास 5 ते 10 वर्ष तर झाले असतील. मग एवढ्या वर्षात त्यांनी मराठी का नाही शिकली? इच्छा नव्हती का हे मराठीला फाट्यावर मार? बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा. अच्छा लग रहा है चलेगा. आता बेनेजूसच घ्या ना, ते तर आपल्या भारतातले पण नव्हते, पण आज ते इस्रायल मध्ये आपल्या तिसऱ्या पिढीला मराठी शिकवतायत. माझं नाव गॅबी आहे आणि तू इथे कुठे राहतो? मी क्लार्क हाऊस मध्ये राहतो. अरे मग तुम्ही का नाही शिकू शकत? आणि हेच काय, आमचे बरेच बाहेरचे मित्र आहेत, ते उत्तम मराठी बोलतात, मग हे काही लोकच का विरोध करतायत? सर्वात प्रथम रिक्षा, टॅक्सी आणि शाळेमध्ये मराठी अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. संविधान तुम्हाला अधिकार देतं, तुम्ही भारतात कुठेही जाऊ शकता, कुठेही राहू शकता, कुठेही काम करू शकता. पण तुम्हाला माहित आहे का, त्या संविधानाने भाषा आणि संस्कृती जपण्याचा अधिकारही तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे काय, संविधान जसं तुम्हाला कुठे जाण्याचा अधिकार देतो, तसेच तेथील लोकांना तो आपली भाषा आणि संस्कृती वाचवण्याचा अधिकार पण देतो. आज जसं युपी मध्ये अवधी, उत्तराखंडच्या खूप मुलांना कुमावणी येत नाही, असं आमच्या मराठीचं होऊ नये, हाच आमचा संघर्ष आहे.